चला, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव निशांत बिरंजन आहे आणि मी एम्स नागपूरच्या एम-बी-बी-एस कोर्सच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपला टॉपिक आहे इक्विलिब्रियम आणि आज आपण ह्या टॉपिकचा 6वा पार्ट घेऊ. याच्या अगोदर आपण याचे 5 पार्ट घेतलेले आहे आणि हे जे आपलं इक्विलिब्रियम चॅप्टर आहे, हे एन-सी-ई-आर-टी केमिस्ट्री मधला 6वा युनिट आहे. ठीक आहे. तर आता आपण एकदा रिकॅप करू, की आपण याच्या अगोदर कोणते-कोणते ऑब्जेक्टिव्हज कव्हर केलेले आहे, हे चॅप्टर्स आहे. तर याच्या अगोदर आपण काय-काय बघितलेला होता? डायनामिक नेचर इक्विलिब्रियमचा, जे आपल्या फिजिकल आणि केमिकल प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम असते, त्याचं डायनामिक नेचर कसं असते ते आपण बघितलेलं होतं. मग त्याच्यानंतर जे आपलं लॉ ऑफ इक्विलिब्रियम आहे, ते काय म्हणते, ते आपण स्टेट केला होता. मग त्याच्यानंतर जे कॅरेक्टरिस्टिक्स राहतात, वेगळे-वेगळे प्रकारचे इक्विलिब्रियमचे, जे फिजिकल आणि केमिकल प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम आहे, त्यांचे वेगळे खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकला आपण बघितलेलं होतं आणि त्यासाठी 2-3 लाईन आपण बघितलेले होते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे आपले इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी एक्सप्रेशन्स राहतात, ते आपण याच्यानंतर एकदा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटसाठी जर आपण बघितलं, की हे कॉन्स्टंटचा अर्थ काय राहते आणि कोणते-कोणते प्रकारचे कॉन्स्टंट राहतात. मग आपण के-पी आणि के-सी हे दोघांमध्ये काय रिलेशनशिप असते, ते आपण बघितलेलं होतं. के-पी म्हणजे काय असते? के-पी आपलं असते जेव्हा आपण प्रेशरमध्ये बघत आहोत आणि के-सी म्हणजे मोलार कॉन्सेंट्रेशन. ठीक आहे. मग आपण वेगळे प्रकारचे जे आपले फॅक्टर्स असतात खूप सारे, जे कोणतेही रिएक्शनचे इक्विलिब्रियम स्टेटला अफेक्ट करतात. ते फॅक्टर्स आपण बघितले, की असे कोणते-कोणते फॅक्टर्स राहतात. मग आपण सबस्टन्सेसला क्लासिफाय केलं, की ते ॲसिड आहे किंवा बेस आहे. आणि हे जे क्लासिफिकेशन होतं आपलं, की ॲसिड आहे किंवा बेस आहे, हे आपण 3 कन्सेप्टनी बघितलेला होता. एक होता आपला अर्हेनियस कॉन्सेप्ट, मग ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट आणि मग त्याच्यानंतर लुईस कॉन्सेप्ट. ठीक आहे. मग आपण ॲसिड आणि बेसला क्लासिफाय केलं, की ते वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे. आणि हे जे क्लासिफिकेशन होतं, याचा बेसिस काय होता आपला? आयनायझेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. मग एकदा हे पण झालं, की आयनायझेशन कॉन्स्टंटच्या बद्दल आपण वीक किंवा स्ट्रॉंग म्हणत आहोत त्यांना. तर ॲसिड आणि बेस जेव्हा वीक किंवा स्ट्रॉंग झाले, तर आता आपल्याला बघायचं आहे डिग्री ऑफ आयनायझेशन. ठीक आहे. की हे जे आपलं डिग्री ऑफ आयनायझेशन राहते, हे कशाप्रमाणे आपल्याला डिपेंड करते इलेक्ट्रोलाइटच्या कन्सन्ट्रेशनवर आणि जे कॉमन आयन आहे, त्याचे जे कन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यावर कसं डिपेंड करते. तर हे पूर्ण आपण स्टेप बाय स्टेप बघितलेलं होतं, की अच्छा, सगळ्यात पहिले आपल्याला हे बघावं लागते. मग त्याच्यानंतर हे पॅरामीटर बघायला लागते. असे आपण स्टेप्स फॉलो केले. मग आपण पी-एच स्केलला डिस्क्राईब केलं. पी-एच स्केल कशाला आपण कशासाठी प्रयोग करतात आपण? हायड्रोजन आयनची कन्सन्ट्रेशन किती आहे आपल्या सोल्युशनमध्ये ते सांगण्यासाठी. ठीक आहे. आणि मग जे आपला शेवटचा टॉपिक होता, त्याच्यामध्ये आपण आयनिक प्रॉडक्ट आणि पी-के-डब्ल्यू बघितलेला होता पाणीसाठी. ठीक आहे. तर आता आपण तिथूनच कंटिन्यू करू आणि जे आपला उरलेलं चॅप्टर आहे, ते आपण 2 सेशनमध्ये संपवूया. ठीक आहे. चला. चला आता एकदा रिवाइज करू आपण, जे आपलं आयनायझेशन कॉन्स्टंट असते वॉटरचं आणि त्याचं आयनिक प्रॉडक्ट. ठीक आहे. हे वाली जे आपलं एक्सप्रेशन होतं, ते आपण बघितलेलं होतं त्या दिवशी. H2O लिक्विड ते रिएक्ट करते H2 लिक्विड सोबत. एक ॲसिड आहे आणि दुसरा बेस. आणि इथे आपलं काय म्हणत आहे? एक आहे आपलं कॉन्जुगेट ॲसिड आणि दुसरं आहे कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट ॲसिड कोणतं आहे? H3O प्लस ॲक्वस आणि कॉन्जुगेट बेस कोणता आहे? OH- ॲक्वस. ठीक आहे. तर जे आपलं आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर होता के-डब्ल्यू, त्याचं काय एक्सप्रेशन होतं हे बघा. त्याचं एक्सप्रेशन आपला होता H प्लस आयनची कन्सन्ट्रेशन आणि त्याला आपण मल्टिप्लाय करू बाय OH- ची कन्सन्ट्रेशन. हे जे आपलं प्रॉडक्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो?
आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. ठीक आहे. आणि जे KW ची व्हॅल्यू राहते ते आपल्या टेम्परेचरवर डिपेंड करते. ठीक आहे. कारण की ते एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे. आणि कोणतेही सोल्युशन ऍसिडिक आहे, न्यूट्रल आहे किंवा बेसिक आहे, ते आपण कसं डिस्टिंग्विश करू शकतो? आपण त्यांचे हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन हे दोघे जे आयन आहे यांचे कॉन्सन्ट्रेशन बघू. जर त्याच्यामध्ये हायड्रोनियम आयनचे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे कम्पेअर टू हायड्रॉक्सिल आयन, म्हणजे ते आपला ऍसिडिक सोल्युशन आहे. जर दोघांचे कॉन्सन्ट्रेशन सारखे आहे म्हणजे ते न्यूट्रल सोल्युशन आहे. आणि जर आपलं हायड्रॉक्सिल आयन जे OH मायनस आहे त्याची कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे कम्पेअर टू हायड्रोनियम आयन, म्हणजे हे आपलं बेसिक सोल्युशन झालं. ठीक आहे. तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत आपण बघितलेलं होता. आता आपण बघू पीएच स्केल. ठीक आहे. चला, पीएच स्केल मध्ये काय आहे? आता जे आपण हायड्रोनियम आयनचे कॉन्सन्ट्रेशन बघतो मोलॅरिटी मध्ये, ते आपण जास्ती कन्व्हिनियंटली कशामध्ये एक्सप्रेस करू शकतो? एक आपलं लॉगॅरिथमिक स्केल असते आणि तेच जे आपली स्केल आहे ते आपली पीएच स्केल आहे. ठीक आहे. लॉगॅरिथमिक स्केल. आता कोणत्याही सोल्युशनचं जर आपल्याला पीएच ला डिपेंड करायचं आहे तर ते आपण कसं करतो? pH of a solution is defined as negative logarithm to base 10 of the activity of hydrogen ion. ठीक आहे. कोणतेही जे सोल्युशन आहे आपल्याजवळ त्याचं पीएच काय आहे? ते आहे आपलं नेगेटिव्ह लॉगॅरिथम आहे. आणि बेस काय ठेवू? आपण कोणताही लॉगॅरिथम घेतो तर त्याचं काय ते बेस ठेवावं लागते आपल्याला. तर इथे आपलं बेस आहे 10. ठीक आहे. आणि कोणाचा? ऍक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन आयन. ऍक्टिव्हिटी म्हणजे AH+. ठीक आहे. आता जे आपले डायल्यूट सोल्युशन्स असतात, डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? ज्यांचे कॉन्सन्ट्रेशन किती आहे? लेस दॅन 0.01 मोलार. तर हे राहतं आपले डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन मध्ये जे ऍक्टिव्हिटी आहे हायड्रोजन आयनची ते आपली इक्वल राहते टू मोलॅरिटी. जे आपण H+ आयनचे कॉन्सन्ट्रेशन जे असं लिहितो आपण ते तितकीच राहते ऍक्टिव्हिटी हायड्रोजन आयनची. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे प्रश्नामध्ये जे देतील ते तर ते डायल्यूट सोल्युशन्स असणार आणि त्यांचे कॉन्सन्ट्रेशन किती राहील? लेस दॅन 0.01 मोलार. तर त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी आपली कॉन्सन्ट्रेशनच आहे. ठीक आहे. जे मोलॅरिटी आहे तेच आहे. आता आपल्याला हे समजावं लागते की जे ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी मध्ये कोणतेही युनिट्स नसतात आणि ऍक्टिव्हिटी कशी आहे हे बघा. हे आहे आपलं ऍक्टिव्हिटीचं डेफिनेशन. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय मोल पर लिटर. ठीक आहे. आणि पीएचची जर आपण डेफिनेशन बघू तर आपण असं लिहू शकतो. pH इज इक्वल्स टू मायनस लॉग A इंटू AH+. ठीक आहे. जी ऍक्टिव्हिटी आहे हायड्रोजन आयनची त्याचं नेगेटिव्ह लॉगॅरिथम आहे. आणि हे ऍक्टिव्हिटी जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन बरोबर राहते. म्हणजे हे किती झालं? मायनस लॉग H+ पर मोल पर लिटर. ठीक आहे. तर हे एक्सप्रेशन झालं आपला पीएचचा. जर आपल्याला पीएच काढायचं आहे कोणत्याही रिॲक्शनचा तर आपण असं काढू. ठीक आहे. आता म्हणूनच एक जर ऍसिडिक सोल्युशन आहे HCl चा, जसे किती आहे कॉन्सन्ट्रेशन 10⁻² मोलार, त्याचं पीएच किती राहील? 2 राहील. तसंच एक बेसिक सोल्युशन आहे NaOH चा, ज्याची कॉन्सन्ट्रेशन किती आहे OH मायनसची 10⁻⁴. आणि हायड्रोनियम आयन किती आहे 10⁻⁻10. त्याचे पीएच किती राहील 10⁻10. 25°C जे प्युअर वॉटर आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आयन्स किती राहतात 10⁻⁷ मोलार. म्हणूनच जे आपला पीएच आहे प्युअर वॉटरचा ते किती आहे 7 आहे. हे बघा, हे जे स्टेटमेंट आहे हे 25°C वर आहे. प्युअर वॉटर मध्ये किती राहतात H+ आयन कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 मोलार. आणि म्हणूनच जे पीएच आहे ते मायनस लॉग 10⁻⁷ झाला म्हणजे किती झाला 7. तर जे आपले फिल्टर असतात ना पाणीचे फिल्टर, जे RO फिल्टर असतात त्याच्यामध्ये पीएच ते सांगतात की 7 आहे.
तर ते 7 कुठून आलं? इथूनच आलं. ठीक आहे. आता जे आपले ॲसिडिक सोल्युशन आहे. ॲसिडिक सोल्युशनमध्ये जे हायड्रोजन आयनचे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते 10⁻⁻10 पेक्षा जास्ती असते. आणि जे बेसिक सोल्युशन असतात त्याच्यामध्ये याच्यापेक्षा कमी राहते आपली कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला समराईज करायचं आहे एकच जागेवर, तर आपण कसं करू शकतो त्याला? ॲसिडिक सोल्युशन आहे, pH लेस दॅन 7. बेसिक सोल्युशन आहे, pH मोर दॅन 7. न्यूट्रल सोल्युशन म्हणजे pH इक्वल टू 7. ठीक आहे. हे खूपच महत्वाचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. ॲसिडिक म्हणजे लेस दॅन 7. बेसिक म्हणजे 7 पेक्षा जास्ती. आणि जर 7 बरोबर आहे ते, म्हणजे ते न्यूट्रल. आता हेच आपली जी इक्वेशन होती आयनिक प्रॉडक्टची, ते आपण 298 केल्विनवर बघू. ठीक आहे. हे बघा. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की Kw जे आपलं आयनिक प्रॉडक्ट राहते वॉटरचं, ते राहते हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस आणि 10⁻14. आता दोघी जागेवर आपण निगेटिव्ह लॉगॅरिथम घेऊ. ते दोघेही आपल्या साइडचे हे इक्वेशन्स आहे. LHS आणि RHS. दोघेही जागेवर आपण निगेटिव्ह लॉगॅरिथम घेऊ. तर हे काय होते? मायनस लॉग Kw इज इक्वल टू मायनस लॉग H3O प्लस इंटू OH मायनस. म्हणजे हे किती झाला? मायनस लॉग H3O प्लस मायनस लॉग OH मायनस. म्हणजे किती झालं? मायनस लॉग 10⁻14. ठीक आहे. जर हे 10⁻14 आताच झाला, तर म्हणजे जे आपलं PKW आहे, ते काय होईल? PKW इक्वल टू पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 10⁻14. म्हणजे पीएच आणि पीओच जे आपलं सम राहते ते पीकेडब्ल्यू राहते आणि ते किती राहते? 14. हे आहे आपला खूपच इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे स्टेटमेंट जे आम्ही स्टार करत आहोत ते सगळे आपले डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारतात ते. है ना? MCQ मध्ये किंवा असर्शन रिझन जे आपले प्रश्न राहतात त्यांच्यामध्ये ते विचारतात. तर हे डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न आहे आपले. खूप स्कोरिंग. आता हे आपल्याला नोट करायला पाहिजे, की जे Kw आहे, ते टेम्परेचर सोबत बदलते आपला. ठीक आहे. आणि जे व्हेरिएशन आहे pH मध्ये, ते इथे कमी राहतात, की आपण त्याला इग्नोर करू शकता. आता PKW जे आहे, खूपच आपली एक इम्पोर्टंट क्वांटिटी आहे ॲक्वस सोल्युशनसाठी. आणि हे कशामुळे आपली इम्पोर्टंट आहे एवढी? कारण की जे आपला पूर्ण हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल आयन्सची कॉन्सन्ट्रेशन जे आहे, रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन, त्याला हे कंट्रोल करते. ठीक आहे. aqueous सोल्युशन्सची जी आपली रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन असते ना, की हायड्रोजन इथे आहे, तर हायड्रॉक्सिल आयन्स इथे राहतील. तर त्यांचे जे हे रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याला कंट्रोल करते. ठीक आहे. कारण की यांचं प्रॉडक्ट जे असते, ते आपलं कॉन्स्टंट असते एक. आता आपल्याला हे माहिती पाहिजे, की आपले पीएच स्केल जे आहे, ते लॉगॅरिथमिक आहे. जर पीएचमध्ये 1 युनिट पासून चेंज झाला, त्याचा अर्थ काय राहते, की जे H प्लस आयन्सची कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये चेंज किती होत आहे? 10 च्या फॅक्टरने चेंज होत आहे. तसंच जेव्हा आपली जे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आहे, 100 च्या फॅक्टरने चेंज होते. ते जे पीएचची व्हॅल्यू आहे, ते 2 युनिट्सनी चेंज. ठीक आहे. तर म्हणूनच आता आपल्याला हे समजू शकतो, की जे चेंज आहे पीएचमध्ये टेम्परेचर सोबत, ते आपण कशाला इग्नोर करतात. ठीक आहे. आता कोणत्याही सोल्युशनचा पीएचचा जे आपल्याला मोजायचं आहे, ते खूपच आपलं इसेन्शियल राहते. कारण की त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा आपण आता हे सगळं आपण शिकत आहोत, याचा आपण काहीतरी बायोलॉजिकल किंवा कॉस्मेटिक ॲप्लिकेशन करू. ठीक आहे. हे बेसिक सोल्युशन, ॲसिडिक सोल्युशन हे तुम्ही टीव्हीमध्ये पण पाहत असेल, जे आपले ॲड्स असतात, त्यांच्यामध्ये ते सांगतात ना, हे बेसिक आहे, तुमच्या स्किनसाठी चांगलं आहे, तुमच्या केसांसाठी चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे, की हे सोल्युशनचा पीएच किती आहे? आता जर तुम्हाला असंच रफली काढायचं आहे कोणत्याही सोल्युशनचा पीएच, तर ते तुम्ही काढू शकता पीएच पेपर. ठीक आहे. हे पीएच पेपर जे असते आपला, हे पीएच पेपरचा वेगळे-वेगळे कलर असतात.
वेगळे-वेगळे सोल्युशन्समध्ये. ठीक आहे. आणि आता काय चाललेलं आहे, जे पी पेपर आहे त्याच्यामध्ये 4 स्ट्रिप्स असतात. ठीक आहे. जे आपले वेगळे-वेगळे स्ट्रिप्स आहेत त्यांचे वेगळे-वेगळे कलर राहतात. सेम पी-एचवर. जे आपलं पी-एच आहे 1 से 14 च्या रेंजमध्ये, ते आपण ॲक्युरसी किती राहते आपली प्लस मायनस 0.5 हे पी-एच पेपरनी काढू शकतो. हे बघा, हे पी-एच पेपर आहे. ठीक आहे. 4 आपले स्टेप्स आहे इथे आणि 0 पासून 14 पर्यंत आपले मार्किंग्स केलेले आहे. प्रत्येक जे मार्किंग आहे त्याचा कलर काहीतरी वेगळा आहे. ठीक आहे. तसं आपण मॅच करू शकतात, की असा जर कलर आहे ते याचा पी-एच किती आहे. ठीक आहे. आणि जर आपल्याला जास्ती ॲक्युरसी पाहिजे, तर आपण पी-एच मीटरचा प्रयोग करू शकतो. पी-एच मीटर काय आहे आपला? पी-एच मीटर आपलं असं डिव्हाइस आहे, जे आपलं टेस्ट सोल्युशन जे आहे, त्याचं पी-एच डिपेंडंट इलेक्ट्रिक पोटेन्शियलला मोजते हे. ठीक आहे. याचं जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, जे पी-एचवर डिपेंड करते, त्याला मोजू शकते. आणि याचं प्रिसिजन किती असते? 0.001. आता जे पी-एच मीटरचे आहे, ते आपले जे आपला पेन असते ना, ज्याच्याने आपण लिहितो, ते पेनच्या साइजचं पण आपलं पी-एच मीटर आता येत आहे मार्केटमध्ये. आणि जे आपले कॉमन सबस्टन्स आहे त्यांचं पेज आता टेबलमध्ये दिलेलं आहे. टेबल आपण बघू. मग आपण येऊ ह्या प्रॉब्लेम. चला, हे बघा. जे आपले नेहमी आपण काय-काय पदार्थ जे प्रयोगमध्ये असतात आपले, त्याचं पी-एच इथे दिलेलं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ NaOH. त्याचं पी-एच किती राहते? 15 पर्यंत राहते. मग 0.1 मोलार NaOH त्याचा 13 राहते. लाईम वॉटरचा 10.5, मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा 10. एग व्हाईट आणि सी वॉटर जे आहे त्याचा 7.8. मग ह्युमन ब्लडचा 7.4. मिल्कचा बघा बघा ह्युमन ब्लड आपला न्यूट्रल सोल्युशन जवळच आहे आणि स्लाइटली बेसिक आहे. ठीक आहे. 7.4 हे आपण लक्षात ठेवावं लागते. जे ह्युमन ब्लड आहे त्याचं किती आहे? 7.4. मिल्क जे आपण दूध पितो त्याचं किती आहे? स्लाइटली ॲसिडिक आहे 6.8. आपला जे सलायवा असते त्याचं 6.4 आहे. मग ब्लॅक कॉफी जे आहे 5 राहते. टोमॅटो ज्यूसचा 4.2 राहते. सॉफ्ट ड्रिंक आणि व्हिनेगरचा 3 राहते म्हणजे ते ॲसिडिक असतात. ठीक आहे. लेमन ज्यूसचा 2.2 राहते. गॅस्ट्रिक ज्यूसचा 1.2 राहते. 1 मोलार HCl सोल्युशन याचं बघा 0 पेक्षा आणि जे कन्सन्ट्रेटेड HCl आहे त्याचं -1.0 पर्यंत राहते. तर हे जे आहे हे खूपच डेंजर आहे आपले हे जे दोघंही आहे. HCl जे आहे ना खूपच करोसिव्ह राहतात हे. तर आपल्याला सांभाळून राहावं लागते यांचं जेव्हा आसपास हे राहते. ठीक आहे. तर आता आपण बघू हे 6.16 जे आपली प्रॉब्लेम आहे ते बघू आपण. चला. एक सॉफ्ट ड्रिंकचा आपला सॅम्पल आहे. त्याच्यामध्ये जे हायड्रोजन आयनचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे? 3.8 इंटू 10⁻³ मोलार. आपल्याला त्याचा पी-एच काढायचा आहे. आता पी-एच काय असते? -log H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. टाकून दे. -log 3.8 इंटू 10⁻³ म्हणजे हे किती होऊन जाईल? -log 3.8 प्लस log 10⁻³. लॉग 3.8 ची व्हॅल्यू तुम्हाला लॉग टेबल मधून काढायला लागेल. तर हे किती होते? 0.58 प्लस हे किती झालं? -3 म्हणजे -2.42 म्हणजे पीएच किती झालं? 2.4. तर हे जे सॉफ्ट ड्रिंक आहे त्याचं पीएच किती झालं? 2.42 आणि याचा अर्थ काय आहे की हे ऍसिडिक आहे. चला. 6.17 हे वाला प्रॉब्लेम बघू. आपल्याला 10⁻⁻8 मोलार सोल्युशन आहे HCl चा त्याचा पीएच काढायचा आहे. आता इथे तुम्ही -log H प्लस डायरेक्ट नाही काढू शकता. बघा इथे हे वाले जे आपले आहे प्रॉब्लेम्स त्याला बघायला लागते आपल्याला. 2 मॉलिक्युल्स वॉटरचे आपण घेतले. ते आपल्याला काय देतात? H3O+ आणि OH-. Kw किती राहते? 10⁻⁻40. समजा X जे आहे ते आपली OH- ची कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि ते इक्वल टू आपली राहते H3O+, जे आपल्याला वॉटर पासून भेटत आहे. जे H3O+ कॉन्सन्ट्रेशन आहे, ते आपले कोणते
प्रोसेस पासून जनरेट होत आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर एक आहे आपलं की HClचं जे आयोनायझेशन होत आहे, जे आपलं डिझॉल्व्ड आहे त्याच्यापासून ते भेटत आहे आपल्याला. ठीक आहे. आणि दुसरं आहे जे वॉटर आपलं आयोनाइज होत आहे H2O त्याच्याने आपल्याला भेटत आहे. आता हे जे खूप डायल्यूट आपले सोल्युशन असतात, तर हे खूप डायल्यूट सोल्युशन्समध्ये हायड्रोनियम आयनचे दोघंही सोर्सेस जे आहेत ते आपल्याला कन्सिडर करावे लागते. म्हणजे टोटल हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन किती होईल? 10⁻⁻8 प्लस एक्स. ठीक आहे. Kw किती होईल? 10⁻⁻8 प्लस एक्स इंटू एक्स. आणि हे Kw ची व्हॅल्यू किती असते? 10⁻⁻14. म्हणजे हे किती झालं? एक्स स्क्वेअर प्लस 10⁻⁻8 मायनस 10⁻⁻14 ते 0 झालं. OH मायनसची कॉन्सन्ट्रेशन किती झाली? 9.5 इंटू 10⁻⁸. म्हणजे जे POH आहे, POH किती झाला? 7.02. म्हणजे pH किती झाला? 6.98. ठीक आहे. तर इथे तुम्हाला डायरेक्ट हे वाला जे फॉर्म्युला आहे मायनस लॉग H प्लस हे नाही टाकायचं आहे. याच्याने तुम्हाला तुमचं pH किती येईल? 8. आणि HCl आहे ते. HCl आपल्याला माहिती आहे त्याचं नावच आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर त्याचं pH 8 राहूच नाही शकत. ठीक आहे. म्हणून तुम्हाला हे स्टेप्स फॉलो करायचे आहे. ठीक आहे. चला आता तर हे होतं आपलं बेसिक जे आपलं pH स्केल राहते आणि त्याचा आपण कसं प्रयोग करतो त्याचं हे एक बेसिक होतं. आता आपण वीक ऍसिड आणि वीक बेस हे जे दोन आहे त्यांच्यासाठी आपण त्यांचं आयोनायझेशन बघू. ठीक आहे. त्यांचं आयोनायझेशन कसं राहतं. चला तर आपल्याला बघायचं आहे आयोनायझेशन कॉन्स्टंट वीक ऍसिड साठी. ठीक आहे. आता एक वीक ऍसिड आहे समजा HX. ठीक आहे. हे आपलं वीक आहे म्हणजे पार्शियली आयनाइज होते aqueous सोल्युशन मध्ये. आता याच्यासाठी जे इक्विलिब्रियम आहे ते कसं देऊ शकतो आपण बघा. HX aqueous प्लस H2O लिक्विड हे इक्विलिब्रियम मध्ये आहे कोणासोबत? H3O प्लस aqueous आणि X मायनस aqueous. ठीक. जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे मोलर मध्ये ते समजा HX चे किती आहे? C आहे. आणि इनिशियली प्रॉडक्ट काहीच नव्हता. म्हणजे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0. आता एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन जे आहे ते आहे आपला अल्फा. हे बघा. एक आपला होता सी. सी म्हणजे काय? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. अल्फा काय आहे आपला? एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. ठीक आहे. तर हे जे आपला किती प्रोडक्ट आता इथे आहे ते आपलं किती राहील टाइम टी नंतर? तर HX चा किती होऊन जाईल? सी मायनस सी अल्फा आणि H3O प्लस आणि एक्स मायनस हे जे दोन आहे हे किती फॉर्म होईल? सी अल्फा आणि सी अल्फा. तर आता इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किती राहील हे बघा. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आपली HX ची किती राहील? सी मायनस सी अल्फा. आणि हे दोघे जे आपले प्रोडक्ट्स होते त्यांचे किती राहील? सी अल्फा. ठीक आहे. आता हे जे नोटेशन्स आहेत यांचा प्रयोग करू आपण आणि मग आपण हे वर जे आपली ऍसिड डिसोसिएशन इक्विलिब्रियम आहे त्याच्यासाठी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढू शकतो. म्हणजे आपला के ए आहे इथे. ए का बरं लिहिलं आपण? कारण की वीक ऍसिड साठी आपण लिहित आहोत. हे आपलं किती राहील? सी स्क्वेअर अल्फा स्क्वेअर अपॉन सी इंटू 1 मायनस अल्फा. सी सी कॅन्सल झाला. किती झाला? सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस. बघा इथे लिहितो मी. के ए चा एक्सप्रेशन किती झाला? सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. तर हे आहे आपलं के चं एक्सप्रेशन. ठीक आहे. समजलं. आता के ला आपण काय म्हणतात? डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा आयोनायझेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. हे नाव आहे याचं. हे HX ऍसिडचं. आणि याचं जर आपल्याला मोलार कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला याला रिप्रेझेंट करायचं आहे ते कसं करू आपण? के ए आपला राहते H प्लस आयनचे कॉन्सन्ट्रेशन इंटू एक्स मायनस आयनचे कॉन्सन्ट्रेशन आणि डिवाइड करू आपण त्याला HX ची कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. हे आपलं एक्सप्रेशन राहील के चा. आता कोणत्याही गिव्हन टेम्परेचरवर
टेम्परेचर आपला कोणता आहे? टी टेम्परेचर आहे. ठीक आहे. आता हे टी टेम्परेचरवर हे जे आपलं टी टेम्परेचर आहे, तर हे टी टेम्परेचरवर के जे आपलं असते, तर हे के काय आहे आपलं? के आपलं आहे मेजर ऑफ द स्ट्रेंथ ऑफ द ऍसिड HX. म्हणजे जितकी जास्ती आपली व्हॅल्यू राहील केएसी, तेवढं जास्ती स्ट्रॉंग आपलं राहील ते ऍसिड. ठीक आहे. आणि के जे आहे आपली ते एक डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. आणि याचं अंडरस्टँडिंग काय घेतलेली आहे आपण, की जे स्टँडर्ड स्टेट कॉन्सन्ट्रेशन आहे सगळे स्पीशीजचे, ते आपली 1 मोलार राहते. ठीक आहे. समजलं एवढं? आता हे जे बोल्ड मध्ये होतं ते खूप ते देऊन देतात असं कॉम्प्लेक्स लँग्वेज मध्ये, पण आपण त्याला समजू शकतो. ठीक आहे. कोणतंही टेम्परेचर दिल्यावरती के आपलं काय आहे, की किती स्ट्रॉंग आहे ते ऍसिड. जे HX आपलं वीक आहे ते किती स्ट्रॉंग आहे ते आपलं असते. जितकी जास्त व्हॅल्यू राहील केची तेवढं जास्ती स्ट्रॉंग राहील ते ऍसिड. ठीक आहे. हे त्याचा अर्थ आहे. आणि के हे आपलं एक डायमेन्शनलेस क्वांटिटी असते. ठीक आहे. त्याचं काहीच डायमेन्शन नाही राहत. आणि याची अंडरस्टँडिंग काय राहते आपली, की जे स्टँडर्ड स्टेट कॉन्सन्ट्रेशन आहे सगळे स्पेसिसची, ते आपली किती आहे? 1 मोलार आहे. ठीक आहे. आता काही-काही आपले जे सिलेक्टेड वीक ऍसिड आहे, त्यांचे व्हॅल्यूज जे आहे, ते आपल्याला दिलेली आहे टेबल 6.6 मध्ये. हे बघा. याला आपल्याला आपल्या लक्षात ठेवायचं नसते हे. पण हे चांगलं आहे. जर आपण हे टेबलला बघू, तर तेव्हा आपण त्याचे स्ट्रेंथ जे आहे ॲसिडची ते बघू शकता. ठीक आहे. चला, तर हायड्रोफ्लोरिक ॲसिड जे आहे आपला, त्याची कन्सन्ट्रेशन आहे आपली 3.5 × 10⁻⁻4. HNO2 आहे, तशीच आहे. 10⁻⁻4 मध्ये आहे, मग -5 मध्ये आहे, मग 10⁻10, -8 अशी आहे. ठीक आहे. तर हे असं आहे आपलं. आता जे पीएच स्केल असते आपली हायड्रोजन आयनचे कन्सन्ट्रेशनसाठी, ते एवढी आपली कामाचे आली आहे आपली, की बिसाइड्स KW जे याला आपल्याला आपण याला दुसरे स्पेशीज आणि क्वांटिटीजला पण एक्सटेंड केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय भेटते, जे आपलं pKa आहे. ठीक आहे. कारण की हे Ka जर आहे आपल्याला, तर आपण याचा निगेटिव्ह लॉग घेऊ आणि आपल्याला काय भेटू शकते? pKa भेटू शकते. तर हे जे pKa असते ते आपलं -log Ka असते. ठीक आहे. आणि कोणत्याही ॲसिडचं जर आपल्याला आयनायझेशन कॉन्स्टंट Ka माहिती आहे आणि त्याची इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C माहिती आहे, तर आपण जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे, हे सगळे स्पेसिसचे कॅल्क्युलेट करू शकतो आणि जे डिग्री ऑफ आयनायझेशन आहे ॲसिडचा आणि जे पीएच आहे सोल्युशनचा, ते पण आपण काढू शकतो याच्याने. ठीक आहे. पण याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, एक स्टेप वाईज अप्रोच जे आहे, ते आपल्याला फॉलो करावं लागते. ठीक आहे. चला, तर हे स्टेप वाईज अप्रोच जे आहे, ते सगळ्यात पहिले आपण स्टेप्स बघू आणि मग त्याच्यानंतर आपण याचे जे ॲप्लिकेशन आहे, ते एक प्रॉब्लेमनी बघू. ठीक आहे. चला. तर आपलं जे पहिला स्टेप राहते, पहिला स्टेप काय राहते आपला? जे स्पेशीज आहे आपले, डिसोसिएशनच्या अगोदर जितके स्पेशीज आहे, ते आपण त्यांना आयडेंटिफाय करतात, की ते ब्रॉन्स्टेड लवरी कॉन्सेप्टनी ते ॲसिड आहे किंवा बेस आहे. ठीक आहे. तर आपण त्याला आयडेंटिफाय केला. तर हे झालं आपलं स्टेप 1. मग स्टेप 2 बघा. आपण काय करतो, जे आपले रिएक्शन आहे, जितके पॉसिबल रिएक्शन आहे, म्हणजे ते स्पेशीज आपली ऍसिड आणि बेस सारखं दोघही सारखं जे आपलं ऍक्ट करते, त्यासाठी आपण बॅलन्स्ड इक्वेशन लिहितो. ठीक आहे. बॅलन्स्ड पाहिजे ते इक्वेशन, हे महत्वाचं आहे. तर आपण हे पण लिहिलं. मग याच्यानंतर काय करू आपण, जे रिएक्शन ज्याच्यामध्ये जास्ती आपला के ची व्हॅल्यू जास्ती आहे, त्याला आपण आयडेंटिफाय करतात, की हे आपली प्रायमरी रिएक्शन आहे आणि जे बाकीचे रिएक्शन आहे ते आपले सबसिडियरी रिएक्शन आहे. ठीक आहे. तर हे आपण आयडेंटिफाय केलं. मग त्याच्यानंतर चौथा स्टेप कोणता राहते? आपण एक टॅब्युलर फॉर्ममध्ये लिस्ट करू. जे प्रत्येक स्पेसिसचे फॉर्म आहे प्रायमरी रिएक्शनमध्ये, ते आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये त्याला लिहू. आणि काय-काय लिहायचं आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे C किती आहे? मग
चेंज इन कन्सन्ट्रेशन जेव्हा आपण इक्विलिब्रियम जवळ जातो आणि हे आपल्याला लिहायचं आहे अल्फाच्या टर्म्समध्ये. अल्फा काय आहे आपला? डिग्री ऑफ आयनायझेशन. आणि मग याच्यानंतर आपल्याला इक्विलिब्रियम कन्सन्ट्रेशन पण त्याची लिहायची आहे. ठीक आहे. म्हणजे सी लिहायचं आहे, अल्फाचे प्रमाणे लिहायचं आहे आणि सी अल्फा किंवा किती आहेत ते लिहायचं आहे. हे झालं आपलं चौथं स्टेप. पाचवं स्टेप बघ. पाचवा स्टेप जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे इक्विलिब्रियम कन्सन्ट्रेशन आहे त्याला सबस्टिट्यूट करायचं आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची इक्वेशन मध्ये. आणि हे कशासाठी करायचं आहे आपल्याला? जे आपली प्रिन्सिपल रिएक्शन होती त्याच्यासाठी करायचं आहे. आणि मग ह्याला आपण सॉल्व्ह करू अल्फासाठी. ठीक आहे. जर एकदा आपल्याला अल्फा भेटला, मग आपण काय करू? जे प्रिन्सिपल रिएक्शन मध्ये आपले स्पेसीसचे कॉन्सन्ट्रेशन होते ते आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. आणि जे आपला शेवटचा स्टेप राहील, सातवा स्टेप, ते काय राहील? आपण पीएच कॅल्क्युलेट करू. आणि पीएच कसं कॅल्क्युलेट करतो आपण? पीएच आपला राहते मायनस लॉग H3O प्लस आयनची कॉन्सन्ट्रेशन. आता हे आपले आहे 7 स्टेप्स जे आपल्याला फॉलो करावं लागतात. आता हे कसं करायचं ते आपण हे प्रॉब्लेम लिहू. बघा, हे आहे आपली प्रॉब्लेम 6.18. HFचा जे आयनायझेशन कॉन्स्टंट आहे ते आपल्याला दिलेलं आहे 3.2 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. बघा, Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे? 3.2 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचं आहे HFचा, त्याचे 0.02 मोलार सोल्युशनमध्ये. म्हणजे आपल्याला अल्फा काढायचा आहे आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.02 मोलार. ठीक आहे. आणि मग याचा नंतरचा प्रश्न काय आहे आपला? कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल स्पीशीज प्रेझेंट. म्हणजे H3O प्लस, F मायनस आणि HF जे ते सोल्युशन मध्ये आहे त्या सगळ्यांचे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचे आहे आणि त्याचं पीएच पण काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायची आहे आणि पीएच पण काढायचं आहे. ठीक आहे. सगळं काही काढायचं आहे आपल्याला. बघा इथे. आता हे जे आपल्याला रिएक्शन दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते आपले रिएक्शन असू शकतात? तर आता आपले प्रोटॉन ट्रान्सफर रिएक्शन कोणते असू शकतात इथे? एक आहे HF चा रिएक्शन. HF रिॲक्ट करते H2 सोबत आणि आपल्याला काय भेटते? H3O प्लस आणि F मायनस. याच्यासाठी Ka दिलेला आहे 3.2 इंटू 10⁻⁻4. दुसरा आपला आहे वॉटरची रिएक्शन. याच्यासाठी Kw किती आहे आपला? 10⁻⁻14. ठीक आहे. हे दोन रिएक्शन झाले. तर हे आपण लिहिले आता. याच्या नंतर कोणाचा आपला Ka जास्ती आहे? ते पहिल्या रिएक्शनचा जास्ती आहे. तर म्हणजे याचा अर्थ काय की जे 1 आहे ते आपली प्रिन्सिपल रिएक्शन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल रिएक्शन कोणती भेटली आपली? HF रिएक्ट करते H2O सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? H2O, H3O प्लस आणि F मायनस. आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन लिहिली आपण 0.02 आणि 0.0. चेंज किती झाला? -0.02 अल्फा आणि इथे किती झालं? +0.02 अल्फा दोघांसाठी. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किती झाली? C मायनस C अल्फा, C अल्फा आणि Cl. आता इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला आपण सबस्टिट्यूट करू प्रिन्सिपल रिएक्शनसाठी. तर K किती असते आपला? 0.02 अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. म्हणजे आणि हे आपलं इक्वल टू किती आहे? 3.2 इंटू 10⁻⁻4. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतंय हे बघा. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोणती आहे? अल्फा स्क्वेअर प्लस 1.6 इंटू 10⁻⁻2 अल्फा मायनस 1.6 इंटू 10⁻⁻2 इक्वल टू 0. आणि हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे अल्फा मध्ये ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि जे दोन व्हॅल्यूज आपल्याजवळ येतात रूटचे ते किती येतात? +0.2, 0.12 आणि -0.12. आता नेगेटिव्ह रूट जे आहे ते आपण ऍक्सेप्टेबल नाही आहे आपलं. जे नेगेटिव्ह रूट आहे ते असूच नाही शकते. म्हणूनच जे आपलं अल्फा आहे तर अल्फा किती आहे? 0.1. आता जे आपला पहिला पार्ट होता हे इक्वेशनचा ते आपण काढलं की जे आपलं डिग्री ऑफ आयनायझेशन आहे किती आहे? +0.12.
आता याचा अर्थ काय आहे, की जे डिग्री ऑफ आयनायझेशन आहे, तेव्हा जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे दुसऱ्या आपल्या स्पेशीजचे, म्हणजे दुसरे आपले स्पेशीज कोणते कोणते होते? HF, F- आणि H3O+. ते कशाने भेटते आपल्याला? जे H3O+ ची कॉन्सन्ट्रेशन आहे ते राहते इक्वल टू F- ची. ते किती आहे? C अल्फा. तर हे किती झाली आपली? 2.4 इंटू 10⁻³ आणि HF ची कॉन्सन्ट्रेशन किती आहे? C इंटू 1 अल्फा म्हणजे 17.6 इंटू 10⁻³ ठीक आहे. पीएच किती आहे? पीएच आपलं असते -log H+. ठीक आहे. म्हणजे किती झालं? -log H+ ची आयनची कॉन्सन्ट्रेशन किती होती? 2.4 इंटू 10⁻³ म्हणजे किती झालं हे? 2.62 ठीक आहे. तर हे असं आपल्याला हे जे स्टेप्स आहे ते अप्लाय करावं लागतात त्या प्रश्नामध्ये आणि त्याच्याने आपल्याला आन्सर भेटून जाते. असं काही जास्ती टफ नाही आहे. ठीक आहे. तर हे होतं आपलं 6.18 चा प्रॉब्लेम. आता आपण बघू 6.19. चला. तर जे आपला इथे आपल्याला काय दिलेलं आहे? एक मोनोबेसिक ॲसिड आहे. मोनोबेसिक ॲसिड किती आहे? 0.1 मोलार. त्याचा पीएच आहे आपला 4.5. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचे आहे. कोणते-कोणते स्पेशीज आहे याच्यामध्ये? H+, A- आणि Ha. हे इक्विलिब्रियमवर काढायचं आहे. मग एकदा हे काढलं, मग आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे, की Ka आणि pKaचे व्हॅल्यू काय-काय राहील हे मोनोबेसिक ॲसिडचे. ठीक आहे? चला. तर याचं सोल्युशन बघा. पीएच आपलं असते -log H+. म्हणजे जे आपलं H+ ची कॉन्सन्ट्रेशन आहे, ते किती होईल? 10⁻⁻ pH बरोबर? म्हणजे किती झालं? 10⁻⁻4.50. आता हे जे व्हॅल्यू आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेटरनेच भेटेल. 3.16 इंटू 10⁻⁻5 हे झाली आपली H+ ची कॉन्सन्ट्रेशन. आता जितका आपला H+ राहील तेवढाच आपला A- राहील. तर हे दोघे किती झाले? 3.6 इंटू 10⁻⁻5. Ka जे आहे, Ka ची व्हॅल्यू किती असते? H+ ची कॉन्सन्ट्रेशन इंटू A- ची कॉन्सन्ट्रेशन आणि त्याला आपण डिव्हाईड करू Ha ची कॉन्सन्ट्रेशननी. तर याची व्हॅल्यू जे Ha ची कॉन्सन्ट्रेशन येते इक्विलिब्रियमवर ते किती येते? 0.1 3.16 इंटू 10⁻⁻5 म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली आपलं येते 0.1 ठीक आहे. तर याच्याने आपण Ka ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. किती आली? 10⁻⁻8 म्हणजे पीके किती होईल? -log10⁻⁸ म्हणजे पीके किती झाला? 8. अल्टरनेटिव्हली आपण काय लिहितो इथे? पर्सेंट डिसोसिएशन. पर्सेंट डिसोसिएशन आपलं दुसरं एक युजफुल मेथड असते, की जे आपलं वीक ॲसिड आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे ते सांगण्यासाठी आणि जे पर्सेंट डिसोसिएशन आहे, ते कशामुळे भेटते आपल्याला? जे HA आहे, HA ची कॉन्सन्ट्रेशन डिसोसिएटेड त्याला आपण डिव्हाईड करू HA ची कॉन्सन्ट्रेशन जी इनिशियल होती आणि मग त्याला आपण 100 नी मल्टिप्लाय करू. ठीक आहे. तर हे असतं आपलं पर्सेंट डिसोसिएशन बघा. हे आपलं फॉर्म्युला आहे. किती पर्सेंट डिसोसिएट झाला, तर त्याच्या प्रमाणे पण आपण सांगू शकतो, की हे किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे ॲसिड. ठीक आहे. तर हे होते 2 एक्झाम्पल. आता तिसरा एक्झाम्पल पण बघा. जे 6.20 आपला प्रॉब्लेम आहे. जे पीएच आपल्याला काढायचं आहे 0.08 मोलार सोल्युशनचा. जे हायपोक्लोरस ॲसिड्स आहे. हायपोक्लोरस ॲसिड म्हणजे HOCl. आयनायझेशन कॉन्स्टंट जे आहे ॲसिडचं ते किती आहे? 2.5 इंटू 10⁻⁵ ठीक आहे. आणि आपल्याला HOClचा पर्सेंट डिसोसिएशन काढायचा आहे. सोल्युशन बघा. HOCl ॲक्वस रिएक्ट करते H2O लिक्विड सोबत आणि ते इक्विलिब्रियममध्ये आहे. H3O+ ॲक्वस आणि ClO- ॲक्वस. जे इनिशियल आहे किती आहे? 0.08 आणि इथे 0.0 चेंज किती झाला? -x प्रॉडक्टमध्ये सॉरी जे आपला रिएक्टंट आहे त्याच्यामध्ये आणि जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये +x आणि +x. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.08 - x
आणि इथे आहे आपली प्लस एक्स, एक्स आणि एक्स. आता जे के ए आहे, के चे कन्सन्ट्रेशन, ते के ची व्हॅल्यू कशी भेटते आपल्याला? H3O प्लस ची कन्सन्ट्रेशन आपण मल्टिप्लाय करू ClO मायनस ची कन्सन्ट्रेशन सोबत, आणि मग ह्याला आपण डिवाइड करू HOCl चे कन्सन्ट्रेशन. तर आपल्याला काय भेटते? एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 0.08 मायनस एक्स. आता एक्स ची जी व्हॅल्यू आहे ते खूपच कमी आहे कम्पेअर टू 0.08. म्हणजे 0.08 मायनस एक्स किती घेऊ आपण? 0.08. तर एक्स स्क्वेअर ला डिवाइड केलं जर 0.08 नी, तर आपल्याला भेटते 2.5 इंटू 10⁻⁻5. म्हणजे एक्स स्क्वेअर जे आहे ते 2 इंटू 10⁻⁻6 आहे. म्हणजे एक्स किती झाला? 1.4 इंटू 10⁻⁻3. एच प्लस आयनची कॉन्सन्ट्रेशन किती झाली? म्हणजे 1.4 इंटू 10⁻⁻3. आता म्हणूनच जे आपला पर्सेंट डिसोसिएशन आहे ते किती होईल? त्याला फक्त डिवाइड करायचं तुम्हाला, तर आपल्याला भेटते 1.76%. आणि जे पीएच आहे, पीएच आपला किती राहील? मायनस लॉग एच प्लस. तर हे किती झालं? 2.85. ठीक आहे. चला, तर हे होता आपला प्रॉब्लेम 6.20. आता हे सगळं जे आपण बघितलेलं आहे आतापर्यंत, ते होतं वीक ऍसिड साठी. आता आपण बघू वीक बेस साठी. वीक बेसचे जे आयोनायझेशन असते ते बघू. चला, आता जे आयोनायझेशन आहे MOH बेसच्या, ते कोणत्या इक्वेशनने आपण रिप्रेझेंट करू शकतो? MOH aqueous, ते आपल्या इक्विलिब्रियम मध्ये आहे M प्लस aqueous आणि OH मायनस aqueous सोबत. कोणत्याही वीक बेस मध्ये MOH चं पार्शियल आयोनायझेशन असते M प्लस आणि OH मायनस मध्ये. आणि हे जे केस आहे ते सिमिलर आहे आपला ऍसिड डिसोसिएशन इक्विलिब्रियम सोबत. जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे बेस आयोनायझेशन साठी, त्याला आपण काय म्हणतात? बेस आयोनायझेशन कॉन्स्टंट. आणि त्याला आपण रिप्रेझेंट करतात केबी ने. याला आपण जे कन्सन्ट्रेशन आहे मोलॅरिटी मध्ये, त्याच्या प्रमाणे पण त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो. जे वेगळे वेगळे स्पीसीज आहे इक्विलिब्रियम मध्ये, त्यांची प्रत्येकची कन्सन्ट्रेशन आणि त्याची जी आपली इक्वेशन आहे ते कोणती असते? के बी इज इक्वल टू एम प्लस ची कन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस ची कन्सन्ट्रेशन, आणि याला आपण डिवाइड करू MOH ची कन्सन्ट्रेशन. ठीक आहे. तर हे झाली आपली मेन इक्वेशन. जे आपले जितके स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये रिएक्शन मध्ये, त्याच्या टर्म्स मध्ये कसं लिहायचं, तर हे इथे आहे. आता जर आपल्याला सी, सी म्हणजे काय? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बेसची ते दिलेली आहे. आणि अल्फा पण माहिती आहे. अल्फा काय आहे? डिग्री ऑफ आयोनायझेशन ऑफ बेस. म्हणजे किती एक्सटेंडने ते बेस आयोनाइज होत आहे, ते जर माहिती आहे तर आपण पण प्रयोग करू शकतो. जेव्हा इक्विलिब्रियमवर पोहोचतो आपण, तेव्हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला कसं लिहू आपण? सी अल्फा स्क्वेअर अपॉन सी इंटू 1 मायनस अल्फा. म्हणजे किती झालं? सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. ठीक आहे. तर हे इक्वेशन तर माहिती आहे आपल्याला. आता हे तसंच आहे जे वीक ऍसिड साठी होता, तसंच आपलं हे वीक बेस साठी पण असंच आपल्याला काम करायचं आहे. आता जसं आपण तिथे बघितलेला होता वीक ऍसिडचे कॉन्स्टंट, इथे आपले हे काही काही वीक बेसचे जे आयनायझेशन कॉन्स्टंट आहे त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे. जसं की आपलं डाय मिथाइलअमीन, ट्राय इथाइलअमीन, अमोनिया, क्विनिन, पायरिडीन, ॲनिलीन, युरिया, हे आपले वीक बेस आहे. ठीक आहे. आता खूप सारे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, जसे की आपले अमीन्स आहे, ते आपले वीक बेस असतात. आणि अमीन्स काय आहे आपले? ते अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये एक किंवा जास्ती हायड्रोजन ॲटम्स दुसरे ग्रुपने रिप्लेस केलेले आहे. जसे की आपलं मिथाइल अमीन झाला, कोडीन, क्विनिन आणि निकोटीन, हे सगळे आपले वीक बेस आहे. कारण की त्यांचं जे केबीचं व्हॅल्यू असते, केबी म्हणजे काय? आयोनायझेशन कॉन्स्टंट, ते खूप कमी राहते, खूप लहान राहते त्याचे व्हॅल्यू. अमोनिया जे आहे आपला, अमोनिया aqueous सोल्युशन मध्ये OH मायनस आयन्स जे आहे ते प्रोड्यूस करते. जसं की इथे इक्वेशन बघा.
हे इक्वेशन मध्ये काय आहे? NH3 aqueous रिएक्ट करते H2 लिक्विड सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? NH4 aqueous, NH4 प्लस aqueous आणि OH मायनस aqueous. जे पीएच स्केल आहे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचे त्याला एक्सटेंड केलेलं आहे आणि आपल्याला काय भेटते? पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग केबी. ठीक आहे. जसं इथे बघा, हे प्रॉब्लेम मध्ये काय आहे? 0.004 मध्ये हायड्रोजन सोल्युशन आहे, त्याचा पीएच दिलेला आहे. आपल्याला आयनायझेशन कॉन्स्टंट केबी आणि पीकेबी काढायचा आहे. तर आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे मायनस पीएचचा. तर हे आपण त्याच्याने भेटतं आपल्याला. आणि केबीची व्हॅल्यू काय आहे? NH2 NH3 प्लस ची कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण मल्टिप्लाय करू OH मायनस ची कॉन्सन्ट्रेशन आणि मग ह्याला आपण डिवाइड करू NH2 NH2. तर हे त्याच्याने आपल्याला भेटते केबीची व्हॅल्यू आणि मग पीकेबी. पीकेबी काय असेल? मायनस लॉग केबी. तर हे होतं आपला एक सॅम्पल. कसं अप्लाय करायचं तसंच आहे, जे ऍसिड साठी बघितलं आपण तसंच आपलं बेस साठी आहे. ठीक आहे. चला तर हे झालं आता के आणि केबी. आता आपण बघू की के आणि केबी मध्ये काय रिलेशन आहे. ठीक आहे. हे दोघेही आपण बघितले. हे दोघांमध्ये काय आपलं कसं हे दोघे रिलेटेड आहेत ते आपल्याला बघायचं आहे. चला तर जे आपले के आणि केबी असतात ते आपल्या कोणत्याही ऍसिड किंवा बेसच्या स्ट्रेंथ आपल्याला सांगतात की किती पॉवरफुल आहे. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर जेव्हा असते तेव्हा ते खूपच सोप्या प्रमाणे ते रिलेटेड आहे की जर आपल्याला एक माहिती आहे तर आपण दुसरा माहिती करू शकतो. आता एक्झाम्पल आपण घेऊ NH4 प्लसचा आणि NH3चा. ठीक आहे. NH4 प्लस aqueous हे रिॲक्ट करते H2 लिक्विड सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? H3O प्लस aqueous आणि NH3 aqueous. तर हे आहे आपली इक्वेशन. ठीक आहे. आता के ची व्हॅल्यू काय राहील? H3O प्लस इंटू NH3 अपॉन NH4 प्लस. ते किती आहे? 5.6 इंटू 10 टू पॉवर मायनस 10. तसंच NH3 aqueous रिएक्ट करत आहे H2 लिक्विड सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? NH4 aqueous प्लस OH मायनस. याच्यासाठी केबी आहे 1.8 इंटू 10 टू पॉवर मायनस 5. नेट किती असेल? 2 मॉलिक्युल्स आहेत पाणीचे, ते आपल्याला काय देत आहे? H3O प्लस aqueous आणि OH मायनस aqueous. इथे KW किती आहे? 10 टू पॉवर मायनस 14 मोलार. के आपला काय होतं? हे पूर्ण जे 3 रिएक्शन होते याच्यामध्ये के काय होतं? स्ट्रेंथ ऑफ अमोनियम आयन ऍज ऍसिड. केबी काय होतं? स्ट्रेंथ ऑफ अमोनिया ऍज बेस. आता नेट रिएक्शन पासून आपण हे बघू शकतो की जे आपलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते आपलं इक्वल टू काय राहते? प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के आणि केबी जे आपण रिएक्शन ऍड केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे के इंटू केबी आहे ते इक्वल टू असते आपला KW. ठीक आहे. आणि हेच जे आपली फाइंडिंग आहे, जे आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे त्याला आपण एक्सटेंड करू शकतो आणि जनरलाइज्ड स्टेटमेंट पण असं ठेवू शकतो समोर. ते स्टेटमेंट काय आहे आपली? कोणतेही नेट रिएक्शनसाठी जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे जे आपल्याला भेटते जेव्हा आपण 2 किंवा जास्ती रिएक्शनला ऍड केलेलं आहे ते इक्वल टू राहते प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर इंडिव्हिज्युअल रिएक्शन. म्हणजे के नेट किती राहील? K1 इंटू K2 इंटू डॉट 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 असं जितके रिएक्शन्स आहे. तसंच एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर जेव्हा आपल्या जवळ आहे तेव्हा के इंटू केबी इज इक्वल टू KW. हे बघा, हे आपल्या सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे हे पूर्ण टॉपिक मध्ये. के इंटू केबी किती राहते? KW च्या बरोबर राहते. ठीक आहे. आता जर आपल्याला एक माहिती आहे दुसरं आपल्याला भेटू शकते आणि हे नोट करायला पाहिजे आपल्याला की एक जे स्ट्रॉंग ऍसिड आहे त्याचा वीक कॉन्जुगेट बेस राहील आणि वाईस वर्सा. ठीक आहे. स्ट्रॉंग ऍसिडचा वीक कॉन्जुगेट बेस आणि वीक ऍसिडचा स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस. आता दुसरं आपलं कोणतं हे आहे, जे वरती आपली इक्वेशन एक्सप्रेशन आहे KW किती राहते? के इंटू केबी. ते आपल्याला अजून कशाने भेटू शकते? जे आपण बेस डिसोसिएशन इक्विलिब्रियम रिएक्शन आहे जर त्याला आपण कन्सिडर केला तेव्हा पण आपण इथे पोहोचू शकतो.
जे बी ॲक्वस आहे आपलं बेस, ते रिएक्ट करते H2O लिक्विड सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? BH प्लस आणि OH मायनस. तर KB किती झाला? BH प्लस इंटू OH मायनस अपॉन Bची कॉन्सन्ट्रेशन. आता जे वॉटरची आपली कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्स्टंट राहते. म्हणूनच त्याला आपण डिनॉमिनेटर पासून ओमिट केलेलं आहे आणि त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या आतमध्येच इन्कॉर्पोरेट केलं आहे. मग आपण काय करू? हे जे पूर्ण एक्सप्रेशन आहे आपला, त्याला आपण मल्टिप्लाय आणि डिव्हाईड करू. H प्लस आयनचे कॉन्सन्ट्रेशनने. तेव्हा आपल्याला काय भेटते? जे आपला KB आहे, KB आपला असते BH प्लस ची कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस ची कॉन्सन्ट्रेशन इंटू H प्लस ची कॉन्सन्ट्रेशन. डिव्हाईड करू आपण बेसची कॉन्सन्ट्रेशन आणि इंटू H प्लस ची कॉन्सन्ट्रेशन. तर हे आपलं किती असते? KW/K. म्हणजे किती झालं? काय भेटलं आपल्याला? म्हणजे तेच भेटलं. K इंटू KB इज इक्वल टू KW. ठीक आहे. आता हे समजा, जर आपण दोघही साइड जे इक्वेशनचे दोघही साइड्स आहे, तिथे आपण निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतला. तेव्हा जे पीके व्हॅल्यूज आहे कॉन्जुगेट ऍसिड आणि बेसचे, ते आपल्याला भेटतात आणि ते एक दुसऱ्यांसोबत कसे रिलेटेड राहतात? PKA प्लस PKB इज इक्वल टू PKW आणि हे किती राहते? 14. आणि हे पूर्ण आपलं आहे 298 केल्विनवर. ठीक आहे. चला, तर एक आपल्याला भेटला KA इंटू KB इज इक्वल टू KW. दुसरा आपल्याला काय भेटला? PKA प्लस PKB इज इक्वल टू PKW इज इक्वल टू 14 राहते. ठीक आहे, 298 केल्विनवर. आता हे प्रॉब्लेम बघा 6.23. याच्यामध्ये आपल्याला डिग्री ऑफ आयनायझेशन आणि पीएच काढायचं आहे. कोणाचा? एक 0.05 मोलार अमोनिया सोल्युशन आहे त्याचा. जे आयनायझेशन कॉन्स्टंट आहे अमोनियाचा, त्याला आपण जे टेबल बघितलं होतं त्याच्यामध्ये बघू आपण. आणि जे कॉन्जुगेट ऍसिड आहे अमोनियाचा, त्याचं पण आपल्याला आयनायझेशन कॉन्स्टंट काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे आपला जे अमोनिया आहे ते बेस सारखं बिहेव करत आहे. इतकं माहिती झालं आपल्याला. तर जे आयनायझेशन आहे अमोनियाचा पाणीमध्ये, ते कोणत्या इक्वेशनने भेटते आपल्याला? हे इक्वेशन आहे. NH3 रिॲक्ट करते H2O सोबत आणि आपल्याला काय भेटते? NH4 प्लस आणि OH मायनस. आता हायड्रोक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन आपण काढू. तर OH मायनस आयनचे कॉन्सन्ट्रेशन किती होईल? C अल्फा. C अल्फा म्हणजे 0.05 अल्फा. KB किती होईल? 0.05 अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. आता अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती खूपच कमी आहे. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आपण काय करू? हे अल्फाला निग्लेक्ट करू इन कंपॅरिझन टू 1. डिनॉमिनेटर मध्ये जी राईट हँड साइड वाली इक्वेशन आपली होती तिथे. म्हणजे इथे आपल्याला काय भेटत आहे? जे KB आहे, KB इज इक्वल टू C अल्फा स्क्वेअर किंवा अल्फा इज इक्वल टू अंडर रूट 1.77 इंटू 10 टू द पॉवर -5 आणि याला डिवाइड करू आपण 0.05 सोबत. तर KB आपल्याला किती भेटला? 0.01. ठीक आहे. हे झालं आपलं KB. आता OH मायनस आयनची कॉन्सन्ट्रेशन किती आहे? ते पण आहे आपली C अल्फा म्हणजे 9.4 इंटू 10⁻⁴ मला. H प्लस आयनची कॉन्सन्ट्रेशन किती राहील? KW अपॉन OH मायनस. तर हे किती झाली आपली? 1.06 इंटू 10 टू द पॉवर -11. ठीक आहे. आता जे पीएच आहे आपला, पीएच किती होईल? मायनस लॉग H प्लस आणि H प्लस ची कॉन्सन्ट्रेशन आपण आताच बघितले. तर पीएच किती झालं आपलं? 10.97. आता हे रिलेशन आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर जे आहे त्याच्यासाठी आपण हे प्रयोग करू याचा. तर जेव्हा आपण हे करतो तर तेव्हा आपल्याला काय भेटते? KA इंटू KB इज इक्वल टू KW. ठीक आहे. KB ची व्हॅल्यू जर आपण घेतली तर KA किती येते आपला? 5.64 इंटू 10 टू द पॉवर -10. असं आपल्याला स्टेप वाईज जावं लागते आणि एक व्हॅल्यू जेव्हा भेटली आपण आपल्याला, तेव्हा दुसरी व्हॅल्यू पण काढावी लागते असंच. ठीक आहे. चला, तर हे होतं आपलं आजचं टॉपिक ज्याच्यामध्ये आपण पीएच केलं, मग आयनायझेशन कॉन्स्टंट बघितले आपण वीक ऍसिडसाठी, वीक बेससाठी. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काय काय बघायचं ते बघून घेऊ आपण एकदा.
डाय बेसिक ऍसिड आणि पॉलीबेसिक ऍसिड आणि डाय ऍसिडिक बेस आणि पॉली ऍसिडिक बेस हे दोघे आपल्याला बघायचे आहे. मग आपण त्याच्यानंतर बघू जे ऍसिड स्ट्रेंथला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. मग कॉमन आयन इफेक्ट आपलं काय असते ऍसिड आणि बेसच्या आयोनायझेशन मध्ये. मग आपण बघू हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट आणि त्यांचे सोल्युशनचे जे पीएच राहते ते किती राहते ते आपल्याला बघायचं आहे. मग आपण जे आपला चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे बफर सोल्युशन. तर ते बफर सोल्युशन बघू आपण. हे बफर सोल्युशनचा अर्थ काय राहते. मग कोणतेही बफर सोल्युशनला आपण कसं डिझाईन करतात है ना. जे आपली हेंडरसन हॅझलबॅग इक्वेशन आहे ते काय आहे. मग जे स्पेअरिंगली सॉल्युबल सॉल्ट्स आहे त्यांचं सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम कसं असते. सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट म्हणजे काय असते. मग आपण बघू जे कॉमन आयन इफेक्ट आहे ते आयनिक सॉल्टच्या सॉल्युबिलिटीवर कसं आपण अप्लाय करू. आणि मग हे एकदा एवढे टॉपिक्स आपण कव्हर केले तेव्हा आपलं हे पूर्ण चॅप्टर समाप्त होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काहीच नाही करायचं आहे. फक्त आपल्याला मग हे बघायचं आहे जे आपला समरी आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचे एक्सरसाइज जे आहे एक्सरसाइजचे आपण एक्सरसाइजचे पण हे घेऊ जे सोल्युशन्स आहे ते पण आपण बघू. जे एनसीईआरटी मधले एक्सरसाइज आहे त्याचे पण आपण सोल्युशन्स घेऊया. ठीक. चला तर हे होतं आपलं आजचं टॉपिक आणि मग याच्या नंतरच आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊ. धन्यवाद.